शिखर शिंगणापूर यात्रा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न. शिखर शिंगणापूर येथील लोकहिरा न्यूज वृत्तसेवा वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई यांच्या वतीने 48 वर्षाची परंपरा राखत बोलाबाई मठ येथे चैत्र कामदा एकादशी निमित्त फराळ आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं. सोमवार दिनांक 30 मार्च रोजी बारस निमित्त ही महाप्रसादाची वाटप मोठ्या संख्येने करण्यात आले. तसंच विश्रांतीची सोय म्हणून 200 लोकांची व्यवस्था मठामधील वस्तीमध्ये टॉयलेट व बाथरूमची व्यवस्था करण्यात आली. यावेळी शिखर शिंगणापूरच्या जत्रेतच दर 3 वर्षांनी वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई यांची पदाधिकारी व सभासदांची विशेष सर्वसाधारण सभाही आयोजित केली जाते. या विशेष सर्वसाधारण सभेत पुढील 3 वर्षाकरिता 2029 सालापर्यंतच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष महादेव कृष्णा शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश दत्तात्रय शिंदे, उपाध्यक्ष विश्वनाथ सीताराम शिंदे, उपाध्यक्ष विजय शिंदे, सचिव यशवंत बसवंत नारायणकर, सहसचिव किशोर खाटिकमारे, उपसचिव नंदादी प्रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती ईश्वर खंदारे, उपखजिनदार बबनराव चंद्रकांत सोनवणे, प्रवक्ता रवींद्र रूपचंद शिंदे, अंतर्गत हिशोब तपासणी विजय धर्मा पोळ, व्यवस्थापक तानाजी खंदारे, अशोक खंदारे, राजू खंदारे अशा नवीन पदाधिकारी यांची निवड करून पुढील कार्यास शुभेच्छा मंडळाच्या वतीने व भाविकांच्या वतीने देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी मुंबईचे समाजबांधव संपादक दत्तात्रय श्रावण खंदारे यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक भगवे वादळची पहिली छापील वृत्तपत्रिका शंभू महादेव चरणी शुभ आशीर्वादासाठी देण्यात आले आणि समाजबांधवांच्या हस्ते पत्रिकेचे वितरण करण्यात आले. मंडळाच्या भेटीसाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून मंडळास शुभेच्छा दिल्या. तर संभाजीनगरचे पोलीस सहाय्यक आयुक्त राजकुमार गणपतराव सोनवणे यांनीही उपस्थिती राहून मठाची व्यवस्था, भंडाऱ्याची देखरेख, टॉयलेट बाथरूमची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहून आनंद व्यक्त केला. मंडळांनी केलेल्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. तर नवीन 3 गुंठे जागेच्या ठिकाणी पाहणी करीत बोर असल्याची खात्री केली. रस्ता आणि जुन्या मठाचे अंतर अवघे 50 पावलावर असल्याचीही खात्री केली. या जागेवर नवीन विश्रांतीगृह बांधण्याचा मंडळाच्या प्रस्तावाला सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. हे कार्य करीत असताना सर्व देणगीदार आणि समाज गौरव पुरस्काराचे मानकरी यांचेही अभिनंदन करून सर्वांना धन्यवाद देण्यात आले. असे सहकार्य पुढेही मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी समाजबांधव, मंडळाचे सभासद व असंख्य भाविक उपस्थित होते. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokhirannews.com ला भेट द्या. धन्यवाद.